गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या माझ्या सर्व ताई दादा आणि मैत्रिणींना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। हे मराठी नववर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना। तर आदल्या दिवशी मी नाही तर चणे भिजत घालत ठेवले होते। सध्या आता पाडव्याला तर काही म्हणजे गोडधोड करायचं नव्हतं, कारण की आता सध्याच होळीला ना पुरणपोळीचा स्वयंपाक झाला होता, त्याच्यामुळे सध्या आज साधा स्वयंपाक बनवायचा होता। आणि गणुलाचे पप्पा बाहेरगावी असल्यामुळं मग काय पाडवा आणि काही नाही, सध्या तर साधंच। ते घरी नसले म्हणजे कुठले सण करायला सुद्धा मन काही मानत नाही, म्हणून आदल्या दिवशी चणे भिजत घालत ठेवले। ते चणे छान भिजले आणि कुकरला टाकून त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या। आता इकडे चणे शिजत आहे, तोवर म्हटलं चला पटकन कपडे धुवून घेतले की म्हणजे सगळंच काम झालं असं वाटतं। मग पटकन असे कपडे धुवून घेतले आणि चणेही मस्त शिजून निघाले। मग लगेच घेतली त्याची भाजी करायला। काय नाही, कांदा, लसूण, टोमॅटो, जिरं, मोहरी, चवीनुसार मीठ आणि मी घरी केलेला कढीपत्ता जो की मी साठवून ठेवला होता तो, आणि थोडासा चिकन मसाला टाकून वरतून काळे चणे टाकून दिले आणि वरतून हिरवागार कोथिंबीर टाकून छान अशी भाजी करून घेतली। आता माझा स्वयंपाक झाला म्हटल्यावर माझ्या गणूला बाळाचा देखील स्वयंपाक व्हायलाच पाहिजे, म्हणून त्यासाठी मी ना पालक वरण शिजून ठेवले होते आणि नंतर त्याला छान अशी फोडणी दिली। तर जिरं, मोहरी, हळद आणि मिक्सरला बारीक करून घेतली आणि ती तेलामध्ये फ्राय करून त्याला छान असं त्याचं जेवण करून घेतलं। असं घट्टसर म्हणजे दाटसर करून घेतलं म्हणजे त्याला पण खायला सोपं, आणि त्याला तर पालक वरण एवढं आवडतं ना की विचारूच नका। मग त्याचंही छान असं जेवण करून घेतलं आणि मी पण दुपारचं छान जेवण करून घेतलं। मग दुपारच्या वेळेनं निवांत आहे, म्हटलं चला तो माझ्या गणूला बाळाचा देखील होममेड सिरेलॅक संपला आहे तर तो तयार करून घ्यावा। तर त्यासाठी मी तांदूळ, मसूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, दोन्ही मुगाच्या डाळी, पिवळी आणि हिरवी, आणि आपली तूर डाळ, हे सर्व डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि वाळवून त्यांना आता थोड्याशा भाजून घेते तव्यावर, जेणेकरून नंतर बाळाचं पोट दुखणार नाही। आणि सोबतच 5-6 काजू आणि 5-6 बदाम हे देखील थोडेसे फ्राय करून घेतले। आता याला थोडंसं थंड करून घेतलं म्हणजे मग मिक्सरला लगेच बारीक करून घेता येईल, आणि त्याची ना छान अशी पावडर करून घेतली। आणि नंतर मग ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं पाहिजे ना तसं तुम्ही बाळाला देऊ शकता। आता हे बघा, हे असं छान अशा पद्धतीनं, जास्त पावडर फ्लेममध्ये पण करू नका, कारण की त्याने एकदम मग नरम होऊन जातं। थोडंसं दाणेदार असलं की बाळाला पण खायला थोडंसं यम्मी लागतं। यामध्ये ना थोडंसं जिरं, मोहरी आणि आपला लसणाची फोडणी देऊन सुद्धा तुम्ही करू शकता। मी तर गणूला बाळाला ट्राय केलेली आहे, त्याला आवडतं, तुम्ही देखील ट्राय करून बघा, आवडलं तर ठीक आहे। आता हे सगळं पावडर मी छान असं काढून घेतलं आणि एका स्वच्छ अशा कंटेनरमध्ये ते मी साठवून ठेवलं। आता हे त्याला 8 ते 10 दिवस आरामात जातं, कारण मी त्याला ना सारखे म्हणजे हेच देत नाही, त्याला बदलून खाऊ देत असते। मग संध्याकाळच्या वेळेला छान असं पालक वरण केलं होतं, सोबत भात, पोळी आणि पापडचा संध्याकाळी नैवेद्य दाखवला, आणि असा होता आजचा दिवस। फॉलो केलं नसेल